हाय गाईज, आज बनवतो आपण चिकन ग्रेव्ही. ती कशी बनवतात बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. त्यासाठी ते आपण चिकन घेतलेलं आहे 500 ग्राम. अर्धा किलो. थोडं मीठ घेतलं आहे. एकदम थोडंसं आपण मीठ घेतलेलं आहे. त्यात आपण टाकणार थोडीशी हळद, त्यात टाकतो आपण थोडंसं लिंबू नाही लिंबाचा रस. आता आपण चिकनला ते चोळून घेऊया. हे अर्धा तास ठेवायचं. तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ठेवा, नाही तर लगेच घातलं तरी चालेल. आता इथे आपण आधी चिकन साईडला ठेवलेलं आपण. त्यानंतर इथे घेतलेलं आपण सुकं खोबरं भाजून. त्याने ते गरम मसाले घेतले, नाही खडे मसाले घेतलेत आपण, ते पण भाजून घेतलेले आहेत ना. हो, थोडे गरम करून घेतलेत. एक अर्धा चमचा धणे, पाव चमचा जिरं आहे, खसखस आहे थोडी, चक्री फूल आहे, लवंग आहे, 2 लवंग आहेत आणि दालचिनी मला वाटते. असं हे सगळं गरम करून घेतलेलं आहे. आपला खडा मसाला घेतलेला आपण बारीक करून घेणार. इथे बारीक करून घेऊया. हा वेगळाच करून घेणार आणि खोबरं पण बारीक करून घेणार. हे दोन्ही आपण बारीक करून घेऊया. ह्यात आपण टाकतो थोडीशी आलं लसूण पेस्ट, जी आपली मगाशी राहिलेली त्यात आपण टाकून घेतोय. संपूर्ण होत इथे तर आपल्या चिकनला अर्धा तास झालेलं आहे. तसंच आपण बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे मगाशी घेतलेला गरम मसाला आणि खोबरं पण आपण बारीक केलं आहे, तो साईडला ठेवला. पण तिथे आपण कढईत तापवा ठेवलेली. त्यात आपण त्यात टाकतोय तेल. इथे आपण तेल टाकलेलं. आता ह्याच्यात काय काय टाकणार ते बघूया. आपण आधी तेल तापून घेऊया. आपण त्यात आपण टाकतोय तेजपत्ता, एक मोठा कांदा कापून घेतलेला, चिरून घेतलेला आपण, तो आता आपण टाकून घेतोय. बारीक असा कापलेला आहे, उभा नाही कापलाय, आडवत कापला. इथे आपला कांदा पूर्ण शिजवून घ्यायचा आहे की? हो, कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला. इथे तर आपण कांदा परतवून घेतोय चांगल्या प्रकारे. त्यात आपला कांदा परतवून झालेला आहे. आता आपण ह्याच्यात टाकणार थोडीशी कोथिंबीर, थोडीशी हळद, थोडंसं हिंग, बारीक केलेला मसाला, चिकन. आता आपण चिकन टाकून घेऊया. त्यात नाही ग्रेव्ही राहते. परत आलं लसूण टाकून घेतलेलं आपण थोडंसं. आता आपण चिकन टाकून घेऊया.
आता आपण ह्यात टाकतोय घरगुती मसाला. थोडीशी मिरची पावडर, कलरसाठी मिरची पावडर. तयार ठेवतो आपण. 5 मिनिटांनी वाफ काढून घेऊया. ह्याच्यात पाणी ठेवूया. इथे आपण झाकण काढून घेऊया. म्हणजे डिशवरती काढून घेतो. खोबरं घालूया आपण. आता इथे सुकं खोबरं आपण ते बारीक केले ते घालून घेऊया. त्यात आपण टाकतोय मीठ. आधी घातलेलं आपण चिकनला लावला होता पण कमी घालतोय. ते आता आपण टाकूया कोथिंबीर. त्याला आता आपण एकत्र करून घेऊया. ते आपण वरती गरम पाणी ठेवलं होतं ना, ते टाकूया ह्याच्यात. आणि मध्ये मध्ये बघू. आता आपण इथे डिश काढून बघूया. मस्तपैकी असं कलर आलेला आहे त्याला. 5 मिनिटं झालं. आपलं चिकन शिजायचं अजून. तरच थोडंसं वरती डिशवर पाणी ठेवूया. शिजून घेऊया आता. आता आपण ह्याला रेडी होऊन देऊया. आता इथे आपण डिश काढून घेऊया. शिजलंय का आपण चेक करूया. छान वास सुटले. असं बारीक बारीक फोडी केल्या होत्या, छोट्या छोट्या. चम्मच म्हणजे काय जादूचीच आहे. शिजला. इथे तर आपलं चिकन शिजलेलं आहे. ग्रेव्ही मस्त झालेली आपली. ही तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता, पण भाकरीसोबत जास्त टेस्टी अशी लागेल. त्या भाकरीसोबतच खा. तर इथे आपलं चिकन ग्रेव्ही
रेडी झालेलं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.